असं आहे, प्रत्येक पक्षामध्ये पद्धत आहे की एक रेग्युलर उमेदवार जो असतो त्याला सबऑर्डिनेट म्हणून डमी फॉर्म म्हणाला तो भरावा लागतो. आणि जिल्ह्यामध्ये आता जे भाजपचे नेते ते काही करू शकतात आणि म्हणून आम्ही ती काळजी सर्व दृष्टीने केलेली आहे. मध्ये तरी कुठेतरी बोलले की आमची जागा बिनविरोध होते आहे, त्यामुळे मला वाटतं सगळ्यांचेच डोळे त्या गोष्टीकडे विस्फारले गेले आणि म्हणून असं काही होऊ नये यासाठी सतीश अण्णावर कुठलंही काय म्हणतात त्याला मंत्र तंत्र कुठल्याही गोष्टीचं आकर्षण नाही. मुलं पळवण्यात आणि याच्यात त्याच्यात कुठेही सतीश अण्णा होऊ शकत नाही. त्यामुळे जो डमी असला तरी तो स्ट्रॉंग असला पाहिजे आणि म्हणून माझा फॉर्म पक्षाच्या आदेशानं मी आज भरलेला आहे. आमचे सक्षम उमेदवार आहेत गुलाबरावजी देवकर, त्यांचा फॉर्म राहील याच्यात कुठेही शंका नाही. पण ती तरतूद पक्षाच्या प्रत्येक पक्ष करतो. काल तर अधिकृत मला असं कळालं की स्मिताताईंचं नाव कमी होतं आहे आणि दुसरं नाव काही घ्यायची गरज नाही, दुसरं नाव येत आहे. त्यामुळे असं आमच्याकडे तर काही नाव आता उलटं सुलटं होणार नाही. ते नाव जिल्हाध्यक्ष आहेत, निरीक्षक आहेत, त्यामुळे काही विषय नाही. पण कुठेही काही धोका पत्करू नये यासाठी तो फॉर्म मी भरलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात असं काही चिंता करण्याचं कारण नाही आणि माझा केलेला आहे त्यांना दुरुस्त करायचं आहे. आणि मी माझ्या भाषणाच्या वेळेलाच आमचे काँग्रेसचे 2 जे काही जिल्हा परिषद सदस्य BJPला पाठिंबा देणारे होते त्यांनाच मी उठून लोकांना सांगितलं की आता तुमची भूमिका स्पष्ट करा आणि त्यांनी देखील मान्य केलं आहे. त्यांनी काही वेगळी भूमिका घेण्यापेक्षा आम्ही आता काँग्रेसलाच विनंती करणार आहोत की जे 3-4 सदस्य गेलेले आहेत जिल्हा परिषदला त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायचं आहे. राजीनामा म्हणजे ते एक मला वाटतं तिथे पदाधिकारी आहे ते बाहेर पडायचं आहे. आणि शिवसेनेचीच मागणी आहे की आता BJPने 5 वर्ष त्यांना जो त्रास दिलेला आहे ती दुरुस्ती त्यांना करायची असेल तर त्यांना सुरुवात करावी लागेल. नाही तर मग शिवसेनेची भूमिका काय राहील? ते बोलतात काही, करतात काही, त्यांचे नेते काही बोलतात नंतर करतात काय, याच्यावर राज्यातल्या जनतेचा विश्वास नाही. त्यामुळे किती विश्वास ठेवायचा हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचे जे काही चुकीचं कुठे झालं असेल ते दुरुस्ती आम्ही या लोकसभेच्या पासून करणार आहोत. मला वाटतं अतिशय हास्यास्पद असं विधान त्यांनी केलेलं आहे. मी असं कधी म्हटलं नाही की आम्ही बिनविरोध करू म्हणून, पण त्यांना एवढी कशी काय भीती आहे माझी मला कळत नाही की मी उमेदवारच त्यांचा पळून देईल असं कुठे नाहीये. अगदी लोकशाही आहे. तुम्ही तुमचे फॉर्म भरा, आम्ही आमचे फॉर्म भरू, फक्त निवडून येऊन दाखवा. आम्ही एवढं त्यांना आम्ही नेहमी आमचं आव्हानच असतं त्यांना की तुम्ही निवडून येऊन दाखवा, हेच आमचं आव्हान असतं. परंतु ते जे म्हणतायत ते त्याच्यामध्ये कुठेही सत्यता नाही की आम्ही कुठे उमेदवार वगैरे पळून देऊ, तसं नाही.